महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन मा. माझं स्वप्न होतं तुमच्या आशीर्वादाने झाले, आज याला मान्यता मिळाली. पण ह्यासनी दाखवायसाठी मी उभारले. पैसा श्रेष्ठ नाही आहे, माणुसकी श्रेष्ठ आहे. आणि माझी शाहू नगरी आहे आणि दाखवीदार बघा तुम्हाला. या देशात खेळायला जर तुम्ही 10-20 रुपये मागितले तर तुम्ही नाही म्हणता. पण रात्री वाईट मार्गाने लाखो रुपये उधळतात, त्याला एन्जॉय समजला जातो. अशोक कुमार ध्यानचंदच्या मुलगाला, अशोक कुमारला हा डायरेक्ट माझ्यावर फोन लावला. लेकिन अशोक कुमार बोला, सरदार मैं तेरे को पहचानता नहीं, मेरे को धन नहीं बोला, मेरे आंख में आंसू आ रहे, मेरे के नाने के लिए तुम इतने कर रहे हो, मैं जरूर आऊंगा म्हटलं कोल्हापूर में. आज छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराजांचं नाव घेतलं. साहेब पुण्यासाठी शाहू महाराजांनी केलं सांगा ना. स्वतःचे इन्स्टिट्यूट कर्ज काढून वाईट वाटते राव. आज तुम्हाला त्यांची एक साधं घटना तुम्हाला ते जपा येणार. जनता ही खरी माझी ताकद आहे. आजची परिस्थिती जर बघितली सांग, कुचकं राजकारण चालले, द्वेषापोटी राजकारण चालले, स्फोटमशी पाहिजे राजकारण. बरोबर. मी जरी आता नशिबानं तुमच्या कृपेने निवडून आलो तर माझ्या कोल्हापूरचं हित बघणार. आज मला वाईट वाटते, डोळ्यात पाणी येते साहेब सांगताना. पाहिजे तेवढी माझ्यासाठी फिरायला मला काही काय देणे नाही साहेब. मला माझा फोन किती मला साहेब बोलताना मला वाईट वाटतं की हे मी मिळवलं. महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन मा. नमस्कार, विजय चोरमारे. आपण आज इथं कोल्हापूरमध्ये आहोत आणि कोल्हापूरमध्ये आपण बोलणार आहोत विजय साळोखे सरदार यांच्याशी. ही राज्यभरात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. सगळे पक्ष मैदानात ताकदीनं उतरलेले आहेत. भारतीय जनता पक्षानं अनेक लोक बिनविरोध निवडून आणलेले आहेत. सगळं राज्याचं राजकारण तापलंय. राज्याच्या मुख्यमंत्री यांच्यापासून ते दोन्ही उपमुख्यमंत्री, सगळे मंत्रिमंडळ, विरोधी पक्षातले सगळे प्रमुख नेते, असं सगळं म्हणजे सगळ्या फौजा मैदानात उतरल्या आहेत आणि ही महापालिकेची निवडणूक राज्यभरात गाजत्या. अशा परिस्थितीत आपण एका स्वतंत्र उमेदवाराला भेटणार आहोत. म्हणजे आता कसं आहे, कोण मुख्यमंत्र्यांना भेटतंय, कोण उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाखती घेतंय, कोण राज्याच्या नेत्यांच्या मुलाखती घेतंय, पण इथं आपण आज भेटणार आहोत ते एका स्वतंत्र उमेदवाराला. म्हणजे 29 महापालिका, त्यातले शेकडो उमेदवार, आणि पुन्हा कोल्हापुरात सुद्धा बघितलं तर 325 उमेदवार. इथं 2 मंत्री, राजेश क्षीरसागर जर धरले तर 3 कॅबिनेट मंत्री, बाकी इतर बाहेरून येणारी मंत्र्यांचे, असे सगळे फौज असताना सुद्धा आपण एका स्वतंत्र उमेदवाराला भेटणार आहोत. त्या उमेदवाराचं नाव आहे विजय साळोखे सरदार. हे कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत उभे आहेत आणि ते यापूर्वी 2 वेळा ते नगरसेवक म्हणून निवडून आले होते. पण त्यावेळी स्वतंत्र एकच प्रभाग पद्धती होती, त्यातनं ते निवडून आले होते. 2000 साली आणि 2005 साली निवडून आले होते. आणि कोल्हापुरात ज्या पद्धतीने अगदी बिनधास्तपणे लोक बोलतात, मोकळेपणा बोलतात, शब्द वापरताना मन स्वच्छ असतं. ते शब्दाचे अर्थ तुम्ही काही घ्या, पण जी काय भाषा असते ती अस्सल कोल्हापुरी भाषा असते त्यांची. त्यामुळे त्यांच्याबद्दल वेगळी मतं सुद्धा आहेत लोकांची, आणि त्याबद्दल ती त्यांना माहिती आहेत आणि त्याबद्दल त्यांना काही वाटत नाही. तर असं एक बिनधास्त व्यक्तिमत्व आहे. मुद्दाम त्यांच्याशी आपण आज बोलणार आहोत, कारण खरं तर इथले कोल्हापुरात लढत कशी आहे महापालिकेची, महायुती विरोधात काँग्रेस, महाविकास आघाडी. मी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पॅनलच्या प्रमुखांशी अत्यंत व्यक्तिगत जिव्हाळ्याचे चांगले संबंध असताना सुद्धा ते कुणाच्याही भानगडीत न पडता थेट एकटे स्वतंत्रपणे लढतायत. यापूर्वी मला सांगा विजयराव, म्हणजे कसं काय तुम्ही धाडस करताय? म्हणजे यापूर्वी सिंगल प्रभागात एकानं लढवणं ठीक आहे, पण आता 4 जणांचं म्हणजे प्रभागांचा मिळून असा एक प्रभाग आहे. 25-30 हजार मतदार आहेत. तुम्ही इतक्या मोठ्या ह्याच्यात सिंगल एकट्यानं लढायचं धाडस कसं काय केलं? सगळं प्रथम साहेब, मी एक खेळाडू आहे. हा. मी आयुष्यात फिक्सिंग मॅच खेळलीच नाही.
मी पण महाराष्ट्र सिनियर ज्युनियर हा नॅशनल मी सगळ्यात महत्वाचं आणखी एक गोष्ट सांगायची राहिली. विजय साळोखे सरदार हे हॉकीचे खेळाडू आहेत. कोल्हापुरात हॉकी होती, हॉकी आहे, म्हणजे कोल्हापूर मूळ कुस्ती पंढरी म्हणून ओळखले जाते. पण इथला सगळ्यात लोकप्रिय खेळ कुठला असेल तर तो फुटबॉल आहे. म्हणजे मिनी कोलकाता म्हटलं तरी कोल्हापूरला चालेल असं. पण अशा दोन प्रचंड लोकप्रिय खेळांच्यात हॉकीचं एक वेगळं विश्व आहे. त्या हॉकीमध्ये कोल्हापूरचं एक वेगळं स्थान आहे. आणि या हॉकीमध्ये सुरुवातीपासून अगदी राष्ट्रीय पातळीपर्यंत खेळलेले आहेत. हॉकीचे राष्ट्रीय धनराज पिल्लेंच्या सोबत खेळलेले आहेत. मोहम्मद शहीद बरोबर खेळलोय. ते तर रेल्वे तर असे खेळाडू आहेत आणि ते राजकारणात उतरले, आखाड्यात उतरले. थेट खेळाच्या मैदानावरचा मनुष्य राजकीय आखाड्यात उतरलाय ना. आता त्याचा मोठा आखाडा आहे. म्हणजे एकदम इथलं रंकाळ्यातनं अरबी समुद्रात जावं तसं एका वॉर्डातून 4 वॉर्डात उतरलं. तर हे मला सांगा काय म्हणजे कसं काय धाडस केलं तुम्ही? जिद्द आणि कष्ट असेल तर साहेब काय पण होऊ शकते. करायची इच्छा पाहिजे पहिली गोष्ट. मी सांगितलं की नाही, इंडिया कॅप्टन मोहम्मद शहीद ते रेल्वे कंडे खेळत होती नेहमी. आम्ही महाराष्ट्राची धनराज पिल्ले आम्ही पुढच्याला कधी तुच्छ पण समजत नाही आणि स्वतःला कमी पण समजत नाही. खेळ खेळणार. आता मी काम करताना जेव्हा मी 2000ला मी मॅच खेळत होतो, मला खरी कॉर्नर प्रभागातनं तिथे कधी उमेदवार मला आवडत नाही राजकारण, कारण मी मानत आहे ते तोंडावं आहे. मला काय देणं नाही घेणं जे आहे ते गल्लीने उभा केलं उभारलो. तेवढं मला कळालं उभारलो म्हणून हा ग्राउंड झाला. तुमच्यासारखे पत्रकार बंधू माझ्या पाठीशी राहिले. राजकारण दिसते तसं नाही आहे, पण पद आहे तर किंमत आहे. आणि मी काम करताना कोल्हापूर माझं समजतो, जिल्हा माझा समजतो. मी डबक्यात पावलोच नाही. आता माझ्याकडे पश्चिम महाराष्ट्रामधली पोरं आहेत, सांगलीमध्ये, रत्नागिरी, कोण कुठे जाईल तिथं आम्ही खेळाडू आहे सगळी एकत्र शिकवत असतो, फ्रीमध्ये शिकवतोय. त्यामुळे हे आता बारका बाग मोठा बाग काही नाही हो. ऍक्च्युली हे केले ते चांगलेच केले, कारण एकेकाने धंदा केलेला होता. ह्यो झालाय माझी गल्ली, माझा समाज, माझा बाग, माझा ही. तर विकास करताना कोल्हापूर समजून करा ना. ते तर मला आज जे मिळालंय, मी आता माझी ती पश्चिम महाराष्ट्र माझा म्हणतोय. त्यामुळे ही जी मला ताकद आली, खेळातनं मला ताकद आली. जे आज घडलो ते खेळातनं घडलो. जे आज माझ्या भाऊ नाही, वडील नाहीत, कोण नाही, तरी पण मी तुमच्यासारखे लोक आहेत, माझे खेळाडू आहेत. मी आत्मविश्वासानं उभारलोय. मी विजय निवडून येणार म्हणजे येणार, हे मला माहित आहे. आणि पक्षपेक्षा काय आहे, पक्षापेक्षा जनता महत्वाची आहे. जनता खरी पक्ष आहे. पक्ष तयार करते कोण? मग तुम्ही कुठल्या पक्षाकडे का गेला नाही? म्हणजे आता तुमचं बंटी पाटलांचे चांगले संबंध आहेत, माडकांची चांगले संबंध आहेत, घरची आहे ती. घरचे. मग तरी मग त्यात तुम्ही का गेला नाही राजकीय पक्षात? मला उलट पक्षाची ताकद मिळते, थोडा सपोर्ट मिळतो असं असताना. आज जनता ही खरी माझी ताकद आहे. आजची परिस्थिती जर बघितली तर कुचकं राजकारण चालले, द्वेषापोटी राजकारण चालले, स्फोटमतशी पाहिजे राजकारण. बरोबर. मी जरी आता नशिबानं तुमच्या कृपेने निवडून आलो तर माझ्या कोल्हापूरचं हित बघणार, तिथे मी बोट वर करणार. मला का आमिषाला बळी पडायचं नाही, मला ते आवडत पण नाही. पण जिथं चांगलं आहे तिथं चांगलं आहे. तिथं मी बाडीक साहेब जरी चुकलं, बंटी पाटील जरी चुकले तिथं चुकलं आणि बरोबर आहे तिथं बरोबर. का माझ्या आई वडिलांनी पण मी म्हणत होतो, आणि माझ्या आई वडिलांची ती शिक्षा म्हणणार की बाळ जिथं चुकते तिथं चुकते, मान जिथं बरोबर आहे तिथं बरोबर. हे माझं होतं. आणि पण आताची जी परिस्थिती चालली आहे कोल्हापुरातली की नाही, उन्नदानच काढायला आल्या. आणि मला राग काय होते या नेते लोकांचा, मला सांगताय इतर गोष्टीमध्ये तुम्ही माणुसकी प्रोटोकॉल म्हणतासा, आणि माझ्या ह्यात काय बोंब तुमची होती? मेलं सुख दुख लग्ना बिग्ना राव, खाई पीत दंगा पिंगा करत बसत्यात राव. आणि इथे कुठले बोंबले तिथे? तेवढं माझं कोल्हापूरमध्ये करा ना विकास. हे जे प्रत्येक जण उन्नदान आता ते बघितल्या बातम्या वाचाय पण नको वाटते जरा. बघा मी दारू पिऊन लोड आणि तुम्हाला दारू सोडून असली धंदे चालले हाय ते नाही सांगा साहेब. आजचा मी माझा कारभार मी धडधडी सांगते माझ्या जनतेला. मी जर चुकीचं वागलं असेल आणि चुकीचं केलं असतं तर मला देऊ नका. तर किंमत आता मी खेळाडूंना मी हेच सांगतोय, अरे करायचं काम माझं आहे, टिकवायचं काम तुमचं आहे. आम्हाला मिळालं नाही, माझं कोण आहे? तुमच्यासाठी मी केले. मला काय माझ्या बायका बोरका मी खेळणार आहे काय? आज आम्हाला असं मिळालं असं साहेब, आम्ही पण इंडिया खेळ असतो. काय अवघड आहे इंडिया खेळायचं? आज खरोखर शाहूनगरी ही क्रीडा नगरी आहे साहेब. एवढं टॅलेंट आहे. पण तुम्हाला सांगतो मी तेच सगळ्यांच्या नावानं ओढते. त्या डॉल्बीच्या नावानं बोंबलतायचा महाप्रसाद, ते आपल्या खेळासाठी करा, करिअरसाठी भांडा. आज तुम्हाला सांगतो हे जे केले की बघा, या वर्षात 4 वर्षात इंडिया पोरं खेळतील. आज काय नसताना आपली पोरं कुठे गेली सांगा ना? स्विमिंग, बॉडी बिल्डिंग बघा ना कुठे ह्याच्यात गेली का नाही? आणि आज तर खरोखर शाहूनगरी म्हणजे क्रीडा नगरी आहे. आणि नेते लोकांच्या पण लक्षात येत नाही त्या फालतूगिरीला तुम्ही हे देत आहे. आता माझ्या एकदा मी नुल्ला हलकर्णी बसरी साहेब फ्रीमध्ये शिकवाय, मला आवड आहे ती. मी काही भीत नाही कोणाला. मग तिथं पोते पण झोपतोय आम्ही तिथं जाऊन, विचारत आहे गावात असं पाहिजे का असं नाही, पण आनंद लुटत असते. मग मी तिथं स्टँडिंग चेअरमन झालं, मला बोलिले गेलो सत्कार. म्हणलं मला आवडत नाही सत्कार बघा साहेब.
नाही म्हणले सर तुमचा आम्ही सत्कार करणार घरा आपल्या हा. वेळेस. मग गेलो मग तिथं नेठे तिथले सगळे मोठे गडिंग्लजची सगळी हम्म. सगळे कार्यक्रम होते त्या शाळेत. मग यांची भाषणं झाली मला म्हटलं वर्ष टोका. मी म्हटलं मला बघा माझं भाषण तुम्हाला लागेल म्हटलं. नाही मी मला काही भाषण देणं नाही घेणं म्हटलं. हा. तर म्हणले बोला बोला सर. मी म्हटलं माझी एक ब्रिज वाक्य आहे, मी ते माझ्या डोळ्यासमोर दिसते ते मी तुम्हाला बोलतो. खेळ म्हणून खर्चिक बाजूला ठेवला जातो. या देशात खेळाला जर तुम्ही 10-20 रुपये मागितले तर तुम्ही नाही म्हणता. पण रात्री वाईट मार्गाने लाखो रुपये उधळतात त्याला एन्जॉय समजला जातो. आणि तुम्ही सांगा ना सर खेळाला कोण सर्व मदत करते का दाखवा तुम्ही. आणि रात्री बघा कसे पण हे माझं म्हणलं मी आज बघतोय परिस्थिती आज म्हणजे जे आहे आणि खरोखर ते आता नूल आहे एक साधा एक खेळ भारतीय. बघा ना एवढ्या मुली चांगल्या आहेत की घरोघरी हॉकीस्टिक त्या मुलींना तर असं ग्राउंड मिळतं. बऱ्याच वर्ष नूलची हॉकीची टीम म्हणजे जिल्हा क्रीडा स्पर्धेत आज आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या 22 टीम आहेत पोरांच्या. पोरीच्या तुम्हाला 13 का 14 हॉकीच्या सगळ्या हॉकीच्या शाळा बिळा सगळ्या हॉस्टेल बिस्टेलच्या आहे. दरवर्षी 30-35 पोरं नॅशनल खेळतात. आता आपली पोरं 300-350 पोलीस मध्ये भरती आहेत. मिलिटरी 100 गेलेले आहेत. मी माझ्या पोराच्या खेळाच्या माध्यमातून खेळाच्या आज विजय सरदार खेळा अख्ख्या महाराष्ट्रात फेमस आहे. खेळामुळे काय माझं नुकसान झालं साहेब. आज पालक पण म्हणतात खेळामुळे नुकसान होते. मोबाईल खेळायला चालतोय. जगातले 4 ते 6 कोण हे करते सांगा की अभ्यास. पण पालकांच्या ह्याच्यात जे भरले की खेळानं आज खेळाचाच फायदा आहे ते. आज आम्ही लढालोली कोणा असं ते चॅलेंज आहे सोबत चला वेळेला आमदार किंवा लढवीन पण मला काही त्यात इंटरेस्ट नाही. पण मी कुणी चॅलेंज केलं तर मी ती स्वीकारते. काय खेळामुळे ही माझी ताकद आहे सर. आणि खेळामुळे नुकसान होत नाही. खेळाचे फायदेच आहे. कमीत कमी शरीर तर चांगलं राहते सांगा ना. त्यामुळे हे आता प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत आणि हे काय बोलायचं म्हणून काय तू आता जे कोल्हापुरात चाललंय राजकारण काय तुमचं काय मत आहे काय हे बघावं कुचकं राजकारण काय साहेब हे काय सरळ आहे साहेब वाईट काय वाटते मला राग काय येतोय तुम्हाला सांगतो तुम्हाला. आम्ही असताना मी जातो तेव्हा स्टँडिंग वर नगरसेवक होतो आम्ही होतो तेवढा जरा किती 25 वर्ष 20-22 वर्ष 2000 ते 2000 अगोदरची ही आता नावं अडगोळे साहेब बाबूराव जाधव रामभाऊ फळके बिळकी नावं मी ऐकते गेली ती पूर्वीची होती. त्या बिचाऱ्यांच्याकडे काय होतो जकात आपल्या गावात येणारा माल घरपाळा त्याच्यावर तिने एवढी महापालिका सुंदर चाललेली आहे साहेब. माझ्या वेळा तुम्हाला सांगतो 13 रोलर होते. 12 तुम्हाला सांगतो कमीत कमी जे 9-10 JCB होते. 40 भर डंपर होते. टँकर 9-10 होते. आज परिस्थिती बघितली महापालिका 1 आणि 2 त्याला JCB नाही त्याला JCB. बागा कमीत कमी किती 20 ते 25 बागा होत्या. व्यायामशाळा 15-20 होत्या. टँक्स होते तुम्हाला सांगतो. क्रीडांगण किती होती. दवाखाना अजून लाल औषध आम्हाला आठवते महापालिकेचं. शाळा किती होत्या का हो. आज एवढं तुमच्याकडे पैसे नाही पैसे आहेत त्यांच्याकडे पैसे नसताना तिने टिकवलेलं आम्ही टिकवलं. आता काय तुम्हाला दिसते परिस्थिती तीच दिसायला लागली ना. हे वाईट का परिस्थिती आणि एवढं बजेट आलं तेवढं बजेट आलं ठोकत्यात. सगळ्या ओसाड झाल्यात बागाच नाही एक व्यायामशाळा नाही बागा नाही टँक बंद पडल्यात काय चालू आहे. क्रीडांगण आता हे मी आहे म्हणून ठेवले हे महापालिकेचं लक्ष आहे म्हणजे मला का त्याचे आयुक्त अध्यक्ष आहे ते महापालिकेच्या मालकीचे आहे. माझं काही साही आहे आणि देखरेखीसाठी नुसतं करार आहे आमचा. तेवढा आयुक्त तुम्ही जिल्हा हॉकी असोसिएशनचे अध्यक्ष आहे. मी इथं आणि आयुक्त जेवत बसलेलो गोविंदास साहेब आलते अशी चला आपण आम्ही थोडा असायचो दंगा करत. मी इथं बसते सरदार साहेब तुम्हाला ग्राउंड किती लागते म्हणलो. हे म्हणले तुमच्या नावानं करा. एवढं गप जावा म्हटलं माझ्या मी शिवाय देते आणि मला कुठलं काय असलं काय मी सांगतो तुम्ही माझ्या भावाशर काय म्हणलं मी सांगते तेवढे ऐकायचं बरं म्हणलं काय तुम्हाला असं ग्राउंड किती लागते म्हणलं 300 बाय 180 फूट फुटात सांगितले. यार्ड मध्ये किती 60 यार्ड पार 100 यार्ड असं असते आमचं. मग इकडे गेलं इकडे 20 इकडे 30 इकडे हा चला उद्या गोलकरला सांगतो इथं कंपाऊंड घालून घ्या म्हणलं का मी सांगतो तेवढं ऐका. इथं भाषण ठोकतील तुम्ही पदाव आहे म्हणून किंमत आहे. मी गेल्यानंतर तुम्हाला कोणी येणार नाही. मला 1-2 दिवसात मला सगळा करार 40 वर्षाचा करून दिला. का आम्हाला विश्वास आहे तुम्ही चांगली व्यक्ती आहे आम्हाला कळते मी IAS ऑफिसर आहे. मग इथं मी असं हे घातले नाहीतर इथं पुढे तुम्ही गेल्यावर इथं ठोकतील भाषण आणि तुमची भाषण तुमचा ग्राउंडच जाईल. आणि पहिल्या स्टार्टला मी गांधी मैदान ही जागामध्ये कुणीतरी घ्यायचा प्रयत्न केला होता. ठराव बिराव झालती घ्यायची होय. मग माटी साहेबांची जाऊन भांडलो काका होता काय झालं ते काय नाही ऍक्च्युली तुम्हाला 99 सालाला भारत पाकिस्तान भारत आमचं हे बघून त्यावेळेची दिलीप शेट्टी असून द्यात माने मंडलिक अनिल कदम तुम्हाला ही जी नगरसेवक होती सगळी त्या लोकांनी त्यांनी हॉकीचं काय म्हणते त्यावेळा विकास आराखडा होता 92ला त्यावेळा त्यांनी ते हे टाकलं आरक्षण तर ते टाकलेलं होतं.
मग 95ला IDSMT खाली हा. पैसे पाठवायचे होते. हा. सांगावकर महिने आपल्या इथे हा. उपमापर होत्या. हा. तिने काय केलं IDSMT काय पाहिजे दादा तुला आम्ही प्रचार केलता हो. हम्म. तिने जाता हॉकी 35 लिहिली, हम्म. टँकला स्विमिंग टँक आणि दिलीप देसाई हॉल याचे असं बजेट शासनाने पाठवलं. हा. ते 2000ला मंजूर होऊन आलं. हा. 2000ला मंजूर आलं, आम्ही निवडून आलो लकीनं. निवडून आलं पहिल्यांदा बघतोय तर माझे ठराव झालेला 7 नंबरला. हम्म. मग मी ऐकताना विचार गेलो, मला श्रीराम पवार पत्रकार होते हम्म. आणि मी जाईत नव्हतो, भांडणं होते आणि माझा हम्म. स्वभाव वेगळा. हम्म. माडिकसाहेब पण म्हणलेलं कशाला जातेस तिकडे, काय मागाय ते माड मागायचं. हा. आणि असं नाही म्हणून गेलो. बघतोय तर मग ऐकताना म्हणलो हे काय मला काय विचारतेस, मग कुणाला विचारायचं तुम्हाला आम्हाला काही कळायचं नाही हा. होय. बरोबर, हा. हे नगर सचिवचं काम आहे. मग नगर सचिवकडे गेलो म्हणलो तर मला महापौरला विचारा. मग सुनील कदम महापौरचा हा. सुनील ते मग म्हणलो गेलो काकाकडे, मला असं नाही तर माझा राजीनामा नाही मी म्हणजे कुणाकडं माडिक साहेब माडिक साहेबांच्याकडे. हा. नेता माडिक साहेबच होते होय, हो. बरोबर आहे. महापौर ऐकायला तयार नाही, होय. ठरवलेलं हो. होय. हे उठवायचा ठराव पण ठराव, झाला. आरक्षण उठवायचं. हा, हा. ठराव केलता त्यांनी, अजेंडाला विषय होता. हा. मग माडिकच्या माडिक साहेब म्हणले बघा ते मला पण बडबडते, तुम्हाला त्रास होईल, हा. ते जर त्याला ते ग्राउंड सोडा, ते काय करते ते करून दे तिकडे हा. आणि तुमचं तुम्ही करा जावा. हम्म. माडिक साहेब कधी महापालिकेच्या आमच्या ह्याच्यात इंटरफेअर करत नाही. नव्हते. तेवढे त्यांना पद्धत दिली की नाही. पण मी माझा आमच्या भांडणार कोटापर्यंत निधी ऐकाय. हम्म. मग त्या पद्धतीने झालं. मग त्यानंतर हे सगळं मग हे 2003ला हे जे 35 लाखाचं हे काढलं, टेंडर काढलं आणि पहिलं पॅव्हिलियन बांधलं. त्यानंतर मी स्टँडिंग चेअरमन झालो. मला ऐकते म्हटलं मला काय करतात कोण ऐकते स्टँडिंग चेअरमन. मी सांगितलं मी एका दोन्ही असायचो यांच्या कशात म्हणले गेलो का माडिक साहेबांच्याकडे मला चेअरमन करा म्हटलं. माडिक साहेब हसताय का म्हटलो बा नाही मग करत नाही काय जेव की मी जेवणार नाही मला चेअरमन करा. मग मला वाटलं ही कोणती चेअरमन करतात हो, यांचं चालू असते. मला आली उचलून याला माडिक साहेबांनी केला चेअरमन. चेअरमन झाल्यानंतर मग काय सगळी बांधकाम सगळी भर इथून वतायची, दलाल मार्केट बिर्केट सगळे काय असेल ते म्हणजे कुठं बाहेर बांधकाम सुरू, काय- त्या काय इथं बांधकामाला बरं- सांगितलं भर इथं घालायची. महापालिकेचे किती खोल होतं हे इथं, किती भर घातले तुम्ही? खाली तर 15 ते 20 फुटानं असं उचलत वर आणले असे. हा. हा. म्हणजे असं सगळी दलाल मार्केट, त्याच्यावर दलाल मार्केट काढल्याला मला काय तुमचं देणं नाही घेणं, काय जे पाहिजे असेल ते इथं वतायचं. मला काय बाकीच्यांचे पर्सेंटेज म्हणजे तुम्ही कधी मला काय- महापालिकेतल्या पर्सेंटेज मध्ये काय पडला का अहो, तुम्ही कधी? मला मी मानधन पण घेत नव्हतो. मी असंच वाटत काय करायचं आई त्यात मी समाधान आहे. हा. आमच्या आईचं सोनं म्हणजे आता नगरसेवक व्हायचं तर लोक आता कोटीच्या प्रमाणात खर्च करतात, तेवढ्या वसुलीचं टार्गेट असतं. तुम्ही असं कधी काही त्यात भानगडीत पडला नाही? काय संबंध येते, काय करायची गरज आहे? म्हणजे ह्या टक्केवारीच्या साखळीत मी कधी नाही. मला त्यात इंटरेस्ट मग तुमची टक्केवारी कोणाकडे जायची? मला काय मी त्यात विचारत नव्हतो. त्याची आमची आघाडी होती, मी त्या आघाडीची पण विचार नव्हतो. एकदाच ताकीद दिली ती. काय काय मला अभिष दाखवायचे प्रयत्न केलं. म्हणतो बायकोला पण तलाक देईन म्हणलं. मी खोळाय म्हणतो मी तुमचं यायचं नाही आमच्या घरात. बायकोला पण ताकीद घेतली, कोणी अजून पण जावा घरात, ताकीद आहे माझी. कोणी काय आणले तर घ्यायचं नाही घरात, सांगितलं नाही म्हणशील माघारी मला माहिती. मग काही कोण जायचं नव्हतं. म्हणजे आपल्याला काही त्यात हेच नव्हतं. आम्ही कोणाचं काढत पण नाही. माझं म्हणणं क्वालिटी आणि एजंट भाव. पण हे बघा आता कसं आहे, राजकारण म्हणजे डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर असं लागतं. पण तुमचं उलट आहे. कसं काय म्हणजे तुमचं हे जमतं? म्हणजे माझं कसं आहे, ते राजकारणी लोक हित एक असते आणि हित एक असते. विजय सरदारचं हित आहे ते हित आहे हे जनतेला माहित आहे ना. आणि मी माझ्या नशिबाला साथ देतो. देणार आहे तो आहे. तुम्ही माझं घडून आलतो म्हणून मी तर गावलो. माझं देणारा देव आहे. मी कधीला आहे माझ्या नशिबात मला गुलाल विजयाचा लागायचा लागेल. मी जनतेला आव्हान हेच करते ना. मी जर चुकीचं वागलो, चुकीचा गैरवापर केला असेल किंवा तुमच्या अत्याचार अन्याय केला असेल तर मला देऊ नका ना मत. मी जनतेच्या हितासाठी उभारले. कोल्हापूरच्या आहे मला वाईट वाटते. माझी शाहू नगरी, आज शाहू महाराजांचं नाव कुठे कुठे काय चाललंय साहेब इथे? नुसता स्वार्थ, तुमची पोचट तुमची गरमी. आता मी स्टँडिंग चेअरमन झालो होता, तो आता क्लास अधिक पेंटर. एक दिवस सगळी डबडी बिबडी घराकडे आलाय, मलाच काय माहित नव्हतं. आमच्या डबडी रंगवायचं हो. आमच्या आईचा फोन आला, अरे बाराबोड्याच्या कवा रंगवायला सांगितलं, कशाला सांगितलीस? कुणी कुठे आहेस तू? मी म्हटलं ये पहिली घरात. गेलो घरात. म्हटलं काय? तर साहेबांनी म्हटलं कोण साहेब? म्हटलो काय करायला आलायचा? साहेबांनी घर तुमचं रंगवायला सांगितलं. साहेबांनी अधिक त्याचा कॉन्ट्रॅक्टर हो महापालिकेचा. म्हणलं जातो चल म्हणलो तिकडे, तुझं घर रंगवलं नाही ते महापालिका मला कुठे रंगवायला. परत आलाच एवढा आला. म्हटलं ये असली ही म्हणजे इकडनं नाही. आणि कुठल्या डावात घ्यायचा तुम्हाला प्रयत्न झाला का? मोठ्या सगळ्या डावात घेत होते कारण मी जायचंच नव्हतं. मला काय करायचं साहेब, मी आहे त्यात खोला. आणि मी एकाच तुम्हाला सांगतो म्हणजे जग नकली बेंटेक्स आहे. आपल्याला आम्ही आहे त्याच समाधानी आहे.
माझ्या म्हणणं आम्ही दुसऱ्याचं कोणाचं काढत नाही. माझं म्हणणं हम्म. आपल्याला काय करायचं आहे, जो करेल तो निस्तार. आज मी तुम्हाला माझ्या आईचं सोनं ठेवून घर बांधलं, त्यामुळे मला वाईट वाटते ते की आपण त्या थरातनं गेलोय. हल्ली सांगा ना कुठल्या थरात. हा मी महापुरुषांची नावं घेते, त्यांची विचार तर घ्या. आज छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराजांचं नाव घेते साहेब. कुणासाठी शाहू महाराजांनी केलं सांगा ना. स्वतःच्या इस्टेटीवर कर्ज काढून वाईट वाटते राव. आज तुम्हाला त्यांची एक साधं घोषणा तुम्हाला ते चपाई ना हे बोलायचं का नाही, चुकीचं वाटते का नाही सांगा. बोला नको हे चुकतोय सरदार म्हणायचं. सांगा ना कुठली गोष्ट ठेवली आहे. आज छत्रपती शिवाजी महाराज तानाजी मालुसरे काय सांगायला लावलं ते. महाराज माझ्या रायबाच्या लग्नात आधी लगीन कोंडाण्याचं मग रायबाच. बरोबर आहे का नाही सांगा तुम्ही. आज तानाजी मालुसरे जात्यात, महाराज ठेवत्यात इथं. तानाजी महाराजांचा घात होते वाईट, पण रायबाला सोडले नाही त्यांनी. आणि धन लावलं रायबाला, घेतलं त्याचं लगीन लावलं, वतन दिलं, आणि मग माझ्या असा राजा पाहिजे हो. हे माझं 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 चाललंय, माझ्या पोरांचं माझ्या बायकोचं काय चाललंय. योग्य आहे का नाही सांगा ना ते मला. आणि तुम्ही जर आम्हाला तुच्छ समजत असाल, मी खेळाडू आहे, मी चॅलेंज स्वीकारलं ना. जो माझ्या जनतेला कलंगला जनता पैसे घेऊन मतदान करते ते दाखवायसाठी मी उभारले. माझी जनता बिन पैशाची पण निवडून देते. ही शाहू नगरी आहे. तुम्हाला खात्री आहे? शाले द्या ना, दिल्या ना शाले. तर सांगतो ना, माझ्या जनतेवर माझा विश्वास आहे. बघा जनता घडवून दाखवे, इतिहास घडणार आहे कोल्हापुरात, आणि ते मी दाखवते. आज मला वाईट वाटते, डोळ्यात पाणी येते साहेब सांगताना. पाहिजे तेवढी माझ्यासाठी फिरायला मला काही काय देणे देणं नाही साहेब. मला माझा फोन किती मला सर बोलताना मला वाईट वाटतं की हे मी मिळवलं. आम्ही पद आली पद गेली, पण वाईट वाटते साहेब हे की माझा काही संबंध नाही. बाहेरचे एवढे लोक पुन्हा बॉम्बे अमेरिकेत मला फोन येते साहेब. खोटं कशाला बोलू, सूर्याची शपथ घेऊन सांगतो. मला काही खरा देव आहे की माझी लक्ष्मी आहे, ही स्टिक माझी लक्ष्मी आहे. अनेक लोक काय पाहिजे काय नको बत्तर या सांगा, एवढंच मला म्हणणं आहे. कारण त्यांचा विश्वास आहे की सरदार वाईट करणार नाही, चांगलंच करणार आहे. मला हौस लागला नाही, मी आहे त्या समाधान आहे. माझ्या आई बहिण माझी शेती बिती ठेवल्यात, मला काय नको असते. माझं स्वप्न होतं, तुमच्या आशीर्वादाने झाले, आज याला मान्यता मिळाली. पण ह्यासनी दाखवायसाठी मी उभारले. पैसा श्रेष्ठ नाही आहे, माणुसकी श्रेष्ठ आहे. आणि माझी शाहू नगरी आहे, आणि दाखवदार बघा तुम्हाला. आज जे घड बघा तुम्ही, आणि तुम्ही पत्रकारामध्ये आज चालाय, आणि त्या ठेचा काल्यात राव. आणि ही लोक मोठी झाले तर पहिले दिवस विसरले. त्यांना परत पहिले दिवस दाखवायला पाहिजे, आपण काय होतो आणि काय झालो हे मला दाखवायसाठी. मला काही त्यांचं काढायचं नाही त्यांनी. आणि आम्ही त्या थरात ते गेले, तिची आम्हाला जाण आहे म्हणून आम्ही करतो. हे सगळं हाफिज स्टेडियम तुम्ही उभारलं म्हणजे आम्ही नाही, तुमच्या ग्रुपीनं, सगळ्यांच्या ग्रुपीनं. मला काय म्हणायचं आहे की एखादा नगरसेवक म्हणजे खासदार मोठी कामं करतात, आमदार मोठी कामं करतात, पालकमंत्री मोठी कामं करतात, पण एक साधा नगरसेवक एकदा जर जिद्दीला पेटला तर तो काय करू शकतो. याचं उदाहरण म्हणून हाफिज स्टेडियम कडं म्हणजे हे म्हणजे कुणी राज्यातल्या कुठल्याही महापालिकेतल्या लोकांनी जर नगरसेवकांना नवीन शिकायचं काय असेल तर एक नगरसेवक कशा रीतीने छोट्या पातळीवर काम सुरुवात करून एवढ्या मोठं काहीतरी उभं करू शकतो उदाहरण म्हणून हे बघता येतं. हे सगळं श्रेय एकट्या या विजय साळोखे सरदारांचं आहे. म्हणजे ते म्हणत नाहीत मी केलं, सगळ्यांच्या सहकार्याने केलं. आणि ज्यांनी मदत केली सगळ्या सत्ताधारी पार्टीच्या विरोधी पक्षाच्या, म्हणजे अमक्या पक्षाच्या लोकांनी मदत केली तमक्याच्यानी मदत नाही असं नाही. ते प्रत्येकाचं प्रत्येक टप्प्यावर त्यांना काँग्रेसच्या नेत्यांची असेल, भारतीय जनता पक्षाच्या नेत्याची असेल, शिवसेनेच्या नेत्याची असेल, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची, सगळ्या नेत्यांची मदत झालेली ते सांगतात. कृतज्ञतेने सांगतात किंवा मी काय माझं नाही, या टप्प्यावर मला अनेक सरकारी अधिकाऱ्यांनी मदत केली त्यांचा ते उल्लेख करतात. तर हे सगळं पण हे नाव देताना तुम्ही इथं असं आता ध्यानचंद हॉकीतलं मोठं नाव आहे, पण आता कोण असा विचार करत नाही हो. मग कोणतरी इथलं स्थानिक कुणाला तरी काहीतरी असं पुढे येतं. तर हे कसं ह्या नावाचं ध्यानचंद स्टेडियम जे आहे त्याचं काय हे आहे इतिहास? नाही, आम्ही लहानपणापासून आमचं दैवतच ध्यानचंद समजतो. कारण जो जादूगार होता त्याने आपल्या देशासाठी बाबा आपल्या यांनी केलेला आहे. त्यांचा इतिहास जर वाटला, आज हिटलर जगीच होता, त्यानं 3 वेळा त्याने ऑफर दिली की तू त्यांच्या जेव्हा जर्मन मध्ये मॅच होती त्यांचा खेळ बघून फिदा झाली. आणि मी म्हणले
एक प्रमाणे रिक्वेस्ट करतो, तू माझ्या देशाकडे खेळ. हम्म. तो नाही म्हणला, एकदा सोडून तीनदा नाही म्हणला. हम्म. त्याला जर प्रियसी नाही म्हटली स्वतःही म्हणून त्याला हिटलरनं गोळ्या घातल्या, त्याला होय. नाही म्हणलेलं आवडत नव्हतं. होय. तरी पण नाही, मी माझा भारतीय, तो सगळ्यात मोठी ताकद आणि तो सगळ्यात मोठा अभिमान आहे. हम्म. सगळ्यात आज मग बघताय ना तुम्ही काय चाललंय. आणि त्यावेळा काय झाले, मी ऍक्च्युली ज्यावेळेला एक ग्राउंड करताना धनराज पिल्लेंची पण परिस्थिती, त्यांचे वडील सामान्य होय, होय, धनराज नाही, नाही. ते सामान्य आम्ही परिस्थितीत. गेलो खडकी बिडकी या घरात जेवायचं की नाश्ता बिष्टा खाया प्यायचा आणि आपला सहकारी होता, आपण एकत्र, तो पण गरिबीतनं वर आला. हे सगळं आम्ही बघायचं म्हणून मी काय म्हटलं, धनराज पिल्लेचं नाव द्यायचं हे माझ्या डोक्यात होतं. हम्म, हम्म. मग धनराज पिल्ला 2-3 मी फोन केला होता, प्रयत्न केला, त्यांनी काय हे केलं नाही. मग त्यावेळेस जनरल बॉडी होती म्हटल्या काय नाही म्हणलो, धडधड तू काय हे करेना म्हणलं, त्याचं नशीब काय कोणास ठाऊक, हा. जाऊन दे तिकडे म्हणलो. मग म्हणलो नगर सचिव यादव म्हणून होते आणि ठरलेलं काय माहितीये काय, ते काय खेळातलं काढेल ते मंजूर करायचं, सगळ्यांनी अजून सांगून टाकलेले. हा. माडिक समानाने मामा ते काय करते ते खेळ होईल करा. म्हणा, ते हा. कशाला आडवं पडू नका. हा. मग म्हणलं तो ठराव फाडा, नवीन ठराव करा, मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम, हम्म. मेजर ध्यानचंद सगळ्यांनी मंजूर केला. पाठवलं मी मंजूर. सगळ्या बायका म्हणल्या तुमचा आजचा काय. मी म्हणलं "वय माझा काय का बसा, काय बोला नाही मंजूर ना, त्याला करत नाही मंजूर. कुणाला काय तो ध्यानचंदच माहित होतं. हा. मग 2 दिवसाने ध्यानचंद कोण आहे, मग पेपर आल्यावर मग तिने डोक्यात हात लावला. म्हणजे ही परिस्थिती होती. हा. मग ते 6 महिन्याने धनराज पिल्ले इथं आले. जेव्हा काय इथं चालते एका नाही तर मग ठिकाणी. धनराज पिल्लेंचंच नाव असतं. असं मी आपलं मूळ सगळं आपले म्हणजे- महाराष्ट्रीयन आहे, हा, आम्ही होय, एकत्र बरोबर आहे, खेळलोय. एवढं नाही. इंडियाचा नाही, कॅप्टन पण captain होता, होय. असं ते म्हणलो. मग चला म्हणलो. मग ज्यावेळेला इथं तो आल्यानंतर त्यानं माझी सॉरी म्हणला, विजय म्हणला तू चूक केलं. मग त्याला दाखवली सगळे. मग हम्म. त्यानं स्टेटमेंट दिली, हा. जे सरदार तू केलंस ते मला जमलं नसतं, मी माझ्या देशासाठी एवढे केले, हम्म. पण ते ग्राउंड करणं एवढं सोपं नाही. सोपं नव्हतं. मानला तुला म्हणला, हा. सलाम ठोकतो म्हणला तुला. हा. म्हणजे असं आमचं हेच होतं. हम्म. मग त्यानंतर इथं आल्यावर त्यानं ह्याला फोन लावला, अशोक कुमार ध्यानचंदच्या मुलगाला, हम्म, हम्म. अशोक कुमारला. हा. हाँ डायरेक्ट माझ्यावर फोन लावला. हाँ. लगेच तो मारो बोला, सरदार मैं तेरे को पहचानता नहीं, मेरे को धन नहीं बोला, मेरे हाँ. आंख में आंसू आ रहे, मेरे के नाना के लिए तुम इतने कर रहे हो, मैं जरूर आऊंगा मतलब कोल्हापुर में. हाँ. मेरे नाना ने देश के लिए केले, लेकिन तुम्ही स्टॅच्यू बिच्यू मी उभा करणार, मी नाव उभी दिले म्हटलं. त्याला वाईट वाटलं, एवढा मोठा एवढ्या आणि मोठ्या. होय. मी येणार म्हटला. हम्म. हा काय मला कधी पण बोलू, त्यानं मला शब्द दिला हम्म. तसा. मग त्यानं शहीदला फोन लावला, हम्म. मोहम्मद शहीदला. अण्णा म्हणत होता मोहम्मद शहीदला, धनराज पिल्ले. हम्म. अण्णा म्हणला असा असाला. मी तो पण म्हणला, मी यांना मी कोल्हापुरात खेळलोय, मला माहिती आहे म्हणला, आपण मॅच मी येऊन जाणार म्हणला. म्हणजे अशी बोलणी धनराजने हम्म, मला करून करून दिली. दिली. हा. आणि असं ते आहे. आणि त्या पद्धतीने आता आम्ही त्यांच्या पुतळा बितळा केला. हम्म. आणि खरा क्रीडा मधला काय आहे, ही नेत्यापेक्षा खरे तेच आहे ना, हॉकीचा उगम. पण किंवा आता हे हॉकीला- झालंय, ह्याच्या पुढे काय डेव्हलपमेंट तुम्हाला दिसते किंवा काय असायला पाहिजे? क्रीडा हॉकीची असेल किंवा एकूण क्रीडा क्षेत्रातली असेल. सगळ्यात महत्वाचं सगळ्या क्रीडा क्षेत्रात काय झाले साहेब माहिती आहे हा. काय, ही ऍक्च्युली ज्याला खरोखर आवड आहे त्याला हम्म. मंत्री करावं. हम्म. ज्याला आवड नाही की नाही त्याला करून काही कळत नाही, काय नाही. म्हणजे नुसतं खुर्चीत- शेतीत त्याला बोंबाम केली म्हणून त्याला नाही, क्रीडा नाही, मंत्री त्यामुळे केलं. तर आता तुम्ही ते- सुवर्ण पदकाची अपेक्षा आहे. आजची पोरांची तुम्हाला सांगतो, आता हम्म. पोरीची हम्म. आम्ही भांडून तुम्हाला सांगतो, कुलगुरू बरोबर युनिव्हर्सिटी लेडीची टीम चालू केली. हम्म. पोरांची पण टीम आहे आपली. हम्म. आपण जातोय. आज पोरी जाईत नाहीत का? परवा तुम्हाला सांगतो, पश्चिम महाराष्ट्रात 18 पोरी जायला तयार आहेत. चांगल्या पोरी होत्या, का हम्म. जायत नाही? त्याचा फायदाच काय नाही. हम्म. मी मध्ये पण मी पेपर स्टेटमेंट दिलती, हम्म. जसं 5% आरक्षण. हम्म. आता तुम्ही स्टेट नॅशनल बिशनलला देताय किंवा स्टेटला गेली टीम गेली हम्म. खेळा हम्म. ह्याच्यामध्ये, तसं ते युनिव्हर्सिटीला काही नाही. मग कशाला खेळ तुम्ही चालू करायला? ऑल इंडियाला फर्स्ट सेकंड यायला पाहिजे. म्हणजे हम्म. ऑल इंडियाला फर्स्ट सेकंड येणं एवढं सोपं आहे का सांगा मला? बरोबर. त्यामुळे मुलांची आता अपेक्षा आहे, हम्म. पोलीस भरती, मिलिटरी भरती, इकडे नोकरी बिकरीला हम्म. लागते का नाही सांगा हम्म. तुम्ही. ती आज एवढी वाईट परिस्थिती हम्म. ते आता युनिव्हर्सिटी टीम भोपाळा निघाल्या पाहिजे, इथेच प्रॅक्टिस करते ते सकाळी. पोरं उतराय तयार नाहीत, पोरी उतराय तयार नाहीत. हम्म. मग ह्याच्यावर पण आवाज व्हायला पाहिजे का नको? तुम्ही मला सांगा. आता तुम्ही सुवर्ण पदकाची अपेक्षा येतात, आज सगळे खेळ टर्फ निघाल्या, हॉलीबॉल कुठं आहे इथं सुविधा सांगा तुम्ही मला. आज आपण गेली 35-40 वर्ष स्टेटला फर्स्ट आहे कोल्हापुरात, पण टर्फवर मार खातो. आता परवा आपण बालेवाडीत गेले गेले ती खेळायला येत नाही पोरस. हम्म. ह्यो खेळ वेगळा आणि तो खेळ वेगळा, इथली हिट वेगळी, तिथली इथली पूल सगळं वेगळं आहे. हम्म. युरोपियन कंट्रीमध्ये काय केले ते घरा केम कोणाचा, भारत पाकिस्तानचं. हम्म. युरोपियन कंट्रीमध्ये काय झाले, कायम ऊन आणि बर्फ पडत असते, तिथं ते नैसर्गिक गवत फिरलं म्हणून तिने केले आणि तिने सगळं आपल्या ताब्यात घेतले. ती आपल्या पद्धती बघा. इंडिया टीम शेवटची 10-15 मिनिटं मार खात्या. आता हॉलंड केवढा आहे, पश्चिम जर्मन केवढा आहे, 800-900 ग्राउंड आहेत. इंडियात किती आहेत? आता महाराष्ट्रातच तुम्हाला सांगतो, बॉम्बे, पुणे, कोल्हापूर, इथनं बेंगलोर आहे. बाकी ग्राउंड नाही. नाही जाय तो.
हॉकीचं हॉकीच नव्हे सगळेच खेळ काय आता कुस्ती आपले पैलवान मातीत आहे का मॅटवर खेळायला जमत नाही बास्केटबॉल ते झाले व्हॉलीबॉल ते झाले काय राहिली सांगा ना नुसतं आणि क्रीडा संकुल बांधल्यात एक तर सक्सेस आहे का सांगा तालुक्याला तुम्ही पत्रकार लोकांना हे सगळं बंद करा म्हणा नको देऊच नका कशाला त्याच्यावर खर्च टाकतायचा म्हणा पोरं दारू जुगार खेळू द्यात म्हणा तुम्हाला तीच पाहिजे असते तुमच्या मागण्या करायसाठी त्या हे सगळं बंद करा ही क्रीडा संकुल किंवा ऑफिस क्रीडा ऑफिस सगळे बंद करायला पाहिजे काय आहे? आता क्रीडा संकुल काय कमाय साहेब सांगा ना किती वर्ष बोललो तो टँक बिंग समुद्रात रेल्वे निघाली आणि याची गळती निघे ना अंबाई टँक काय करणार साहेब आणि पत्रकार तुम्ही फार मोठी ताकद आहे साहेब ते तुमच्यासारख्या लोकांनी आवाज उठवा पाहिजे नाही ते बंद करायला पाहिजे म्हणा आणि गांजा दारू जुगार हेच आहे हे डान्स बार बिन्स बार चालले की नाही हेच चालू करा त्यांना त्यात इंटरेस्ट असेल आपली पिढी कशा जावाय पण पिढी सुधारायला तयार नाही पिढी नाराज व्हायला कुठे तर काय पाहिजे ना आज मी हे गाऊंड केलं म्हणून माझी पोरं खुश आहेत बाबा मला मिळणार असं काय तर करा की आता खेळाडूच्या डॉल्बीसाठी आणि ह्याच्यासाठी भारताच्या ग्राउंडसाठी त्या महाप्रसाद त्याच्यावर करिअर करा आता काय किती चांगलं आहे सांगा ना तळ होतंय ते काय काय अहो तळ काही कबशी अशी आहे नुसती अशी करायची इच्छा असल्यावर मार्ग आहे साहेब आता एवढं तुम्ही इथं 15-20 फुटाचं भरून घेऊन म्हणजे नाही आज तेवढं भराय पण नाही इथं एवढं भरून हे ग्राउंड झालंय जगात तर सगळे पावसात कधी ग्राउंड मात्र होत असतात तिथला निसरा 15-15 दिवस होत नाही ते 2 दिवसात होईल ना निसरा आता इथे किती पलीकडे पडल्यावर कधी 2 तासात पाणी खाली जाते इच्छा असल्यावर मार्ग आहे बरोबर आहे का आणि करताना क्वालिटी आणि नियोजन करावं आणि खेळाडूंनी आवाज उठवायला पाहिजे मी आवाज उठवला म्हणून हे झालं मला वापर होती की म्हणेल तर आकडा होता नुसताच सांग ते म्हणलो सरदार मॉडेल पण वाकत नाही म्हणून आता तर बरं मला क्वालिटी चांगलं पाहिजे पोमलं जेव्हा मला काही देणं नाही मला क्वालिटी चांगलं पाहिजे नाही मी सोडणार नाही कोणाला म्हणून उभारून करून घेतली साहेब 8 थर आहे ते ह्याच्या खाली 8 खालून मोठा बारका मोठा हे असा परत कॉन्क्रीट परत मोठा बारका त्यानंतर तो पोर्तुगलवरून असा लबर आलता आहे बघा लबर ते बारीक असं साबुदाण्यासारखं केमिकल ऑस्ट्रेलियाचं बॅरेल आहे तिथे ठेवल्यात मी एक बॅरेल 2 लाख रुपयाचं असते ते असं हे करून डांबरी पेस्ट करून त्याच्यावर ही पेस्ट करून स्वतः उभारून घेतले आम्ही 20 वर्ष साहेब काढले त्या घरातले बांधून देणार आणि घर आमच्या घरातली चांगले आहेत म्हणून शेतात आम्ही कवा गेलो नाही त्यामुळे काय आणि पोराचं एवढं की टिकवा म्हणून आणि तरुण पोराला माझे सारे आवाज उठवा तुमच्या हातात आहे देशी 2 पैशाला आमिषाला बडून आणि हे करून काय चाललंय चांगल्यासाठी करा ना आज एवढी फुटबॉलची पण टॅलेंट आहे का नाही टॅलेंट सांगा कशात टॅलेंट नाही आपलं हे माझं म्हणणं होतं म्हणून काय आता बघा मग खेळाच्या आखाड्यातनं म्हणजे मैदानातनं राजकारणाच्या आखाड्यात काय तुम्हाला अनुभव काय दोन्हीतला जाणवतोय काय जाणवायला स्वतःच्या वागण्यावर आहे बघा अनुभव काय राजकारणात पण चालतोय की नाणं खणखणीत असेल तर काय संबंध येतोय हजी करायचे आहे बघा जे नियमात आहे ते आम्हाला द्या कलेक्टरला जे तोच मला आहे ना कायदे सर्वांना सारखं आहे त्याचं काय मला हे रामाशीता बहीण का बायको मी पण स्टँडिंग चेअरमन असताना मला संस्था टिकली पाहिजे आणि त्या माणसाचं काम पण झालं पाहिजे त्यातनं कसं आहे करा हो रे का मग म्हणायचं हे आमचं काय करायला स्वतःचा स्वार्थ आडवा आला तर मग विकास कसा होणार ज्या वेळा तुमच्या मनात स्वार्थ असेल तर विकास होत नाही आणि तुमच्या मनात स्वार्थ नसेल तर विकास आपोआप होत असतो मी माझ्या भागाचा विकास माझ्या विकास केलाय राज्यात नंबर घेतो माझा भागाचा नंबर बरोबर काम माझं मतदारसंघ आहे काय कोण ऐकतं माझं काय नव्हतं मला ऐकताना करून दिलं बिचारे श्रीनिवासांनी हागणदारी होती इथं बोंबलाला कोण इतर कोण फिरकत पण नव्हतं बशी बिशी इथली काही खुल्याचा बाजार होत केलं नाही आज इकडे बघितल्यावर सगळी खुश होत्यात त्यामुळे काय इच्छा पाहिजे अशी तुम्हाला म्हटलं की बाबा राजकारण करायचं तोंडात आणि तुम्ही फाटक्या तोंडात सगळं हे आणि माघारी काय म्हणजे काय तुम्ही माहित आहे तुमची इमे आपले लोक आपल्याला काय म्हणतात धोकं काय म्हणायचे म्हणून देत रामाला पण नावं ठेवणार आहे रावणाला पण ठेवणार आहेत आमचं मन स्वच्छ आहे ना बाद झालं सगळ्यात महत्वाचं आणि खोटं बोलून किती दिवस खोटं चालतात ते फुकत्याच बसणं बिसणं एवढं बघताना आज माघारी माणसं काय म्हणतात आम्हाला काय म्हणतात सरदार शिवाय दे ना म्हणतात चांगल्यासाठी आहेत कोण आम्हाला म्हणते आज मग मी मागाशी काय माझ्या डोळ्यात पाहिलं काय माझ्यासाठी एवढी जण राबायला काय नाही हो साहेब माझं आता 20,000 रुपये नुसतं संपल्यात धडधडी सांगतो 10,000 फॉर्मला गेलत बायकोचा माझा 2.5 2 भरल्याला माझा 5,000 भरला आणि पॉम्पलेटला 10,000 रुपये गेले
झालं. ह्याच्या पलीकडे खर्च पुढे नाही. काय नाहीच आहे. आता हे- आधीच्या निवडणुकीत तुम्ही किती खर्च केला? काहीच नाही. 2000ला 2005ला काय नाही हो, हेच असं पाम्पलेट चहाने कांदे पोहे दिलं ते डोळ्यात पाणी येत माझ्या आया बहिणी. आई माझी वयस्कर होती, पाया छपल्याने आमच्या विजयाला हे इकडे रे कर की विजय अशी अजून पण तशीच म्हणतात मला. माझा विजय आला हे बस चाल फिरू आमच्या विजयाला मध्ये काय नाही एक कांदा पोहे आणि चहा दिली. आणि तेच मला म्हणतात त्यावेळीची माणसं बिगडी आणि ह्या वेळची माणसं बिगडी हे मी करून दाखवालोले. आज पण आहे माझा 12 मुबलकदार भाग आहे. बिचारी 35 वर्ष साहेब पण राहतोय. आता मी सुरुवातीला ज्या ह्याच्यावर आम्ही बोलतो की बाबा तो एक आधीचा एक 4-5 हजाराचा मर्यादित मतदारसंघ ना होत आहे. आणि आता एकदम 25-30 हजाराचा, ह्याच्यात काय अडचण वाटते का पोचताना? म्हणजे तिथपर्यंत म्हणजे एक कसं असतं, तुम्ही पोचणं तुमच्या एका विशिष्ट वॉर्डात माहिती असणं आणि प्रभागात, ह्याची तू काय अडचण? मी तुम्हाला मागाशी काय सांगितली मी कारण शेवटी पार्टी असली की पार्टी म्हणून तुमचे 4 लोक तुम्हाला ते मदत करतात. नाही नाही बरं. आता 4 वॉर्डात तुम्हाला एकट्याला खेळायचं आहे. मला म्हणायचं आहे एक मिनिट, पूर्वी जशी पार्टी होती मी शेका पक्ष बघितला, काँग्रेस बघितलं, हम्म. ती कट्टर तत्व बित्व आता राहिल्यात काय सांगा. आमचा एक डायलॉग होता, जिसका बॉस गांडू उसकी फौज गांडू. उसके फौज गांडू एक डायलॉग होता आमचा पूर्वी. असं एक डायलॉग असायचा picture आहे की हा. नाही. आता तुम्ही नेतेच लोक चल म्हणजे बी चल जिसका चल बी. बॉस गांडू उसकी फौज नाही, गांडू. एक आमचा डायलॉग आमचा तुमचा. आम्ही हा. म्हणायचं आमचा तुम्ही- ह्याच्यात तुम- हा, खेळात पण कॅप्टनच बाद निघालं तर टीम काय पुढे चालणार आहे. हा. कॅप्टनच फिक्सिंग निघालं तर पोरं खेळणार आहेत काय सांगा. पूर्वी तुम्हाला आम्हाला निवडून देताना निस्वार्थानच देतात ना. आज तुम्ही तिथे गेल्यानंतर तुमची चलनं मांजर डोळे दाखवून दूध पिते त्याला वाटते कोण बाय सगळी बघत असते साहेब. बरोबर आहे का नाही तुम्ही मला सांगा. त्यामुळे आता यांचे जे कारस्थान आहे हीच निस्ताराला आलेत ना. हम्म. आणि मी काम करताना मागाशी तुम्हाला ह्यो माझा भाग आहे का सांगा. काय बरोबर, नव्हतं काय हो. तर. मी माझं मी आता रस्त्यावरनं जर निघालं कोणी आई बहिणी आडे दोस्ताने बाबा हे उचल नाही मी तिथनं उभारून फोन लावते. मला हे ऐकतं श्रीनिवासन साहेबांनी शिकवलेलं. मी त्या गाडीत फिरायचं की नाही हम्म. चल म्हणायचे जे फिरून येऊ चल हा. मग आम्ही जायचं फिरायला. हा. मग ते अशी बघायला असले की नाही लगेच ए वाडेकर कुठं आहेस ते उचल ए असे ते काम करायचं. तसं आम्हाने आणि आम्ही कोल्हापूर समजून काम केलं हो. मी काय असलं माझा भाग माझं हे असलं कधी करत पण नाही आता पण करणार नाही. सुंदर कोल्हापूर व्हावं हेच करतोय ना. ही कशी गेली माझी गल्ली माझा समाज ते त्यासने अडचण आल्या. आज पण माझी बी किती 2दा 5-5 6-6 वेळा निवडून येणारी लोक. गोत्यात आले होय. का तिने डबकच बघितले हो माझाच भाग करत. इतर ठिकाणी बघितलंच नाही. त्याचं त्यांना आता फळ हे झालं. आम्ही तसं बघतच नाही. निवडून आल्यानंतर काय म्हणजे आता कुठल्या बाजूला जाणे असा काही विचार आहे का बाबा मी इकडे जाईन तिकडे जाईन का? जे सत्ताधार आहेत आपला काम नाही, नाही, तिकडे जाणार हा, तसं कामालाच महत्व दिलं पाहिजे. हा. सत्ताधारी पार्टी हा. कोण सत्तेवर आले ह्याला हा, नाही नाही. काम. पद पण आपल्याला काय ही नगरसेवक पद म्हणजे फार मोठं पद आहे. माझ्या डोक्यात काय जे आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं हम्म. जे महापालिकेचे जे पहिले होते हम्म. शाहू महाराजांनी जे केले होते हा. ते पहिलं आपण दुरुस्त करू. बरोबर. बागा असून द्यात व्यायामशाळा असून द्यात हा. दवाखाना असून द्यात हे पहिलं महापालिका म्हणजे खऱ्या अर्थानं कोल्हापूर स्मार्ट सिटी करायचं डोक्यात. सरकारी नाही प्रत्यक्ष दिसताना स्मार्ट हा. सिटी आणि दिसायला काही अवघड नाही. आता कुस्त्याच्या मैदानात हम्म. मी ऍक्च्युली तुम्हाला मला लगवे लागले मी खरं सांगतो तुम्हाला काय हम्म. भ्यायचं त्यात. मी इकडनं निघायला लागलो हा. संध्याकाळी 5-5:30 वाजलेली. हा. मग प्रायव्हेट हायस्कूल पाशी गेलो आता कुठे जाऊ म्हणलो. शेवट नैसर्गिक आहे. हम्म. लावली गाडी आणि गेलो केशवराव भोसले मध्ये. दारोगड म्हटलं का आपलं जायचं. आपलं होय, हा. गेलो लगवी केली आणि आपले टॉयलेट आहे तिथे आणि त्या आईला कुस्त्याचं मैदान चला लई दिवस झालं बघाय मी गेलो नव्हतो हा. गेलो बघा. खासबागला माग हा, बघतो तर एवढं गवत गवत आलं होय. आणि असली दगड टाकलेली हा. त्या सड्या टाकलेल्या आणि तिथं तो कॉन्ट्रॅक्टर होता. हा. ए म्हणलो तुला कोणी टाकायला लावले रे साहेब कुठला साहेब त्या रांड्याला बघतो म्हणलो. हा. आलो बाहेर हा. एक मोबाईल होता इडे रे पर गेला म्हणलो आता हा. कुठलं मोबाईल हा. आमचं साधं मोबाईल हा. चलाच म्हणलो आणि देतो शूटिंग मध्ये दिला तडूक आम्ही शूटिंग वर. हा. हे असं ही गोडाऊन आहे म्हणलो हम्म. हे माझ्या शाहू महाराजांनी बांधले आणि हे केले उद्या दाखवतो उद्या दुसऱ्या दिवशी 200 पैलवान आले साहेब. हा. देतो हीच थांबा म्हणली 2 दिवसात सगळे चकाचक करायची इच्छा पाहिजे आणि काही ठेवाय नको. अहो त्यात टाकल्या ती दगड हा ज्या कुस्तीचं मैदान काय त्या रोमचं आहे हे वाईट वाटते हो. आता ते ह्याला जावं दोन्हीच्या वेळेला बघा जावं काय साहेब 1 दिवसाचं काम आहे कसलं ते आहे. आजो आपोआप पाणी येते ते बघितली दगडे बिडे मग कोणत्या महाराजांनी कोणासाठी केलं साहेब मग वाईट वाटते का हे पहिलं व्हायला पाहिजे. अँटिक पीस ठेवलं सांगा पर्यटक लोकांना काय बघाय कोल्हापूर वाटते का नाही सांगा. आता सांगतोय त्या ह्याच्यामध्ये तो कुंड काढलाय हम्म. 4 वर्ष झाले तुमच्याकडे पैसे नाही तर काढते कशाला. आम्ही तिथे खेळत बसत होतो त्या बागेत डबा आणून जेवायचं. कुठं?
आता घाटी दरबारी हा, हा, हा. घाटी दरबारी होय. खेळत बसतो आम्ही तिथेच लांबलोय बरं, त्या हा. कारंजा बशी देवळात दंगा करत फिरायचं काय हा. शाळेतनं दुपारी नाहीतर आलो की नाही घराखंड हम्म. चला दंगा करू आपण बसायचं हम्म. आज तिथे तो डबरा पडला राव आया बहिणीसनी टॉयलेटला नाही राव पर्यटन बाहेरचं आल्यानंतर रिक्षाच्या आडाला वाईट वाटते राव कशाला नाव घेतोय आणि शुगर बीपी असणाऱ्या लोकांनी काय करायचं सांगा साहेब केबिन बसवायची जागा आहेत आणि ते देवस्थान पण म्हणते 13 कोटी आलं 15 कोटी आलं काही अंबाबाईला कुठ पाहिजे तुम्ही म्हटलं हे करा ना यांच्यावर करत काय करतात पैसे येऊ तुम्ही आणि काय बसून तिथं कशाला यासनी पद्धत देतोय आपण रुबाब मारायसाठी सांगा ना देव आणि देवावर बोलतात काय डिस्कस काय करतात राव आईला म्हटलं आई आम्ही पापी होई ग आणि ही चांगली वेळ म्हणते हा आईला म्हटलं खऱ्यानं वागतोय ते बोंबाल नाही हे वाटत नाही ना आणि आई बाबा बघून घेते कुठे सुखी आहे सांगा ना हे दाखवते आता आणि योग्य काय सांगा की तुम्ही मला त्या पर्यटनला किती प्रॉब्लेम येते एका बाहेर म्हणजे जावा आता एवढी प्रचंड गर्दी वाढल्या अंबाबाईच्या काय दर्शनाला नाही. म्हणजे एवढं त्या फेरीवाल्यांचं नियोजन आहे का पार्किंगचं काही नाही नुसते अधिकारी आळीमिळी गुमचिडी चालू पण आता इथं हे सगळं आहे पण आपण कोल्हापूर बघतोय एक सामाजिक असा एक दबाव गट पाहिजे त्या लेवलवर बी काही काम दिसत नाही हो काय काही राजकीय पातळीवर सगळे राजकीय आश्रयाला गेलेत आणि मग विश्वास माझा पाका राहिला हा तुम्हाला मी खरं सांगतो का नाही हा. आणि ही चुका लागलेल्यामुळे काय रोज एक नवीन आता सकाळी असते तर संध्याकाळी तिसरीच असते हा. आता साहेब मला पण सगळीकडे ऑफर आली हा. सगळे पक्ष मला दोन्हीकडे सगळ्या पक्षांच्या नाही, मी म्हटलो माझ्या जनतेच्या कलंक पुसासाठी उभारले मी मॅच खेळली आहे उतरलोय मी मॅच हम्म. माझं ध्येय ते आहे जनता जो निर्णय देऊ मला मान्य मग तुमच्या भागातल्या लोकांनी सांगितलं काय तुम्हाला अपक्ष लढायचं आपण लढायचं माझ्या भागातले सरदार तू तिकडे तिकडे मी बघतात आणि हा. मी माझं ध्येय काय सांगितले हा. आज तुम्हाला 6 वाजता उठून येणारा नगरसेवक हुडका हम्म. पण आम्ही कोणा दारात तुम्ही गेलो कितीला काम सुरू करता म्हणजे नगरसेवक असताना तुमची मी काय साडे- तुमची पद्धत काय होती सांगा मी कामाची सकाळी 5:30 उठायचा हा. तुम्हाला सांगतो एक एक हातच्याला की हा. आम्ही खरी कोणाला राहायचो आमचं घर खरी कोणाला तिथनं वडील वारल्यानंतर हम्म. आम्ही आमची आई तिकडे गेली आम्ही त्या घरात राहायचो त्या 35 वर्षी तिथं आमचं जुनं घर होतं हम्म. पडकं घर होतं हम्म. आमची आई आणि मी तिथं राहायचो हम्म. ऍक्च्युली मला खेळायची आवड मी ने स्कूल एस.एम. पद्माराजीला शिकवाय असायचं हम्म. मग आता काय पोरांनी निवडून दिलं मी सकाळी 6ला ग्राउंडवर असायचा हम्म. मग मी ट्रॅकसूट घालून जायचा राव हम्म. खेळायला मग खेळायला खेळलो की नाही आमचं महापालिकेची कशी कामाई सांगतो हम्म. सकाळी आरोग्य हम्म. 6 वाजता ड्रेनेज हम्म. आणि तुम्हाला 8 वाजता पवडी म्हणजे गाड्या बिड्या खरमाती असली सकाळी लाईट शाखा बेगा असायचं हम्म. मग 9 वाजेपर्यंत शिकवायचं सगळे हे नियोजन करायचं बोंबलं त्या भागात फिरायचं फिरंगाई काकाई सरदारला खरी करून आया हो हा तसंच बी आहे डॅन सायकल आणि माझी कॅनेडी होती करायचं फिरायचं काय होतं कॅनेडी गाडी आपली हा, हा, हा. आणि सायकल होती तिथे शिकवायचं फिरायचं जायचं मग त्यातले काही काम असले तर महापालिका तसाच घुसायचं ट्रॅकसूट वर हा. भरावाने विचारायचं हा. आंघोळ असायची नसायची चला आपण हा. मग त्या अधिकाऱ्यांनी झाडायचं ऐकायला मला पाहिजे बघा भांडत बसायचं ह्या पट्ट्याने नगरसेवकाने आमची या हम्म. महाडिक साहेब तक्रार केली हा. काय तुमचा विजया हा. शिव्या काय देतोय ट्रॅकसूट देतोय काय करतोय झालं मोबाईल हा. मला बोलवायला लावून केलं हा. तेव्हा मोबाईल बिबाईल काय नव्हतं मी म्हणलो येतो अपॉइंट मला माहिती होतं आमचा काका 9:30-10ला गावते मग तिथे कारण सकाळी असते सगळी होय. माझ्या पद्धतीने येतो हम्म. गेलो मग माडिक साहेब गेलो माडिक साहेब शिवाय दिलो अख्खा लागा नाही आराम करा म्हणलं काय झालं अरे तो ट्रॅक्टर असते मग काय झालं तुला हानी अरे काय झालं काका तुम्ही एक स्पोर्ट्समन आहे म्हणून सांगतो यांच्या तोंडाने शिवी गेली बघ काका म्हणलो ही माझी हॉबी आहे धंदा नव येऊ माझा छंद येऊ आणि मी हजारानं पोरं तयार केल्यात मी स्वतःनं कोणाला रुपयाची अपेक्षा मी स्वतः ज्युनियर सिनियर नॅशनल खेळलोय ही माझं किट ही माझी शान आहे म्हणून आणि ही जर वाईट वाटत असेल माझी आघाडी गेली बोंबलत मला काय फुक्कड मत देतो मला परत असल्या गोष्टी कोणीच सांगायच्या नाहीत रात्री डान्स बार उडग्या मटक्या ठिकाणी गाड्या असतात महापौरच्या कुठे कुठे दाखवू काय तुम्हाला काय बारला कुठे होत्या हो तेवढा अब्रूज आहेत आणि विजय सरदारनं मला गरज नाही म्हटलं कुठलं काय काढले पांढरीच कपडे काढले हाही असं वागणार मला त्यावेळेस कोण बोलायचंच बंद झालं आणि माझं शान आई अभिमान वाटते मला या ट्रॅकसूटचा कष्ट केल्यात तयार नाही तर व्हाईट कपडे कोण बघताय ना कुठले काढले हा हाय का नाही योग्य नाही सांगा ना तुम्हाला नकली दुनियाले अनेक तुम्हाला किस्सा सांगतो आता बोलता बोलता झाला आता बोललास हे मी एखादं कुठीचं काम केलं स्टँडिंग चेअर मध्ये असताना सांगितलेलं मग ते मला सारखे काही तर तुझ्या जातो ना दिन फिस्कडून म्हटलं मला परत सांगायला तुझं काम झालं ना ते मला पैसे काय तर द्यायचं असेल हो ते सारखेच मग 5-6 वर्ष गेल्यानंतर एक दिवस ते बायकोला घेऊन घरात आला आमच्या माझ्या पोरग्याला लागणार तर या साहेब म्हटलं येतो येणार कुठं आहे तर माझ्या सैनिक दरबारला आहे येणार म्हणलं
मग कधी आल्या संध्याकाळी 6 वाजता मी येतो म्हटलं. काय नाही आता एवढा आलायसा तुम्ही येणार म्हटलो. मी येतो म्हटलं. मग काय दत्ताबाळ माझा निले देसाई दोस्त म्हणजे ते काय म्हटले मला बीजा माझी टीम करकी जरा करते की म्हटलं. मी तिथे दत्ताबाळा पोराशी शिकवायचा मी जाते शिकवाय कुठे पण कोण म्हणलं की नाही आम्ही हाईच तिकडे आहोत. गेलो तिथं. मग आता 6 सव्वा 6 वाजली. आता कुठे घरला जाऊन ट्रॅक्टरवर तसंच घेतली टुटूर गेलो. ते बिचार बाहेर उभा राहिलो. सगळा पॉश सगळी केलं. आला मला मिठी मारली. म्हणलं सरदार आता तुम्ही जायणार आलो म्हटलं जाऊ कशाला त्या VIP मध्ये जेवायचं तिकडे जेवायचं नाही. मुश्रीफ आणि घोडावत येणार आहे मी रिसिव्ह करतो आणि मग तुमच्याकडे येतो. मग मी काय केलं बरं आता तुमचं चालले माझे मी एका कडे आपल्या कोपऱ्याकडे आपले त्यांचं चाललंय आपल्याला काय करायचं जाऊन त्या VIP मध्ये जाऊन बसलो राव. बसल्या हो असं बसतोय तोपर्यंत त्यानं सत्य ताट आणून ठेवलं मला. ताट आणून ठेवलं म्हटलं वगैरे एक जण आला उठा म्हटलं का हे VIP साठी आहे तुमच्यासाठी नाही म्हटला. माझं डोकं फिरलं आम्ही कोणा दारात जायचं नाही ज्या आईला आता काय बोलाय नको म्हटलं घाशीत घाल बाबा उठतो बाबा म्हटलं. उठलो आणि निघालो. पुढे गेल्यानंतर ज्यानं जेवण केलं गेली ते होतं ते आलं पळत साहेब काय झालं काय नाही काय झालं सांगा अवस्था देव काय नाही काय झालं सांगा काय नाही म्हणले मला ताटवणं असं म्हणलं ते VIP पण आहे तुमचं इथं नाही तिकडं आहे म्हणला आणि मला तिकडे उठवलं म्हणलं. त्यानं जाऊन सांगितलं ती व्यक्ती कोण आहे माहिती आहे काय नाही. मग ते गेले त्या मालकाला सांगा ते मालक बोंबाला तिथे सोडलं त्यासने वाढ आलं पळत कारण त्याला स्वभाव माझा माहित होता. आम्ही चला दादा चल बाबा बस इथं खुर्ची माझ्या समोर 2 खास म्हणलो खातो नाही काय म्हणतो. मग परत तो माड आला आणि डोळ्यात म्हणला सॉरी सर म्हणला बाळ म्हणलो एक लक्षात ठेव कधी कोणा ताटावरून उठवू नकोस कोणाचा हा चहावाला पंतप्रधान आहे किंवा माझ्या ड्रेसवर बघताच हे ओरिजिनल सोनं आहे ते बेंटेक्स आहे माहित आहे ना हे कोण आहे आता कळालं एक जीवनात लक्षात ठेव फार मोठा अपमान आहे म्हणून आणि कोणाला कधी जीवनात तुच्छ समजायचं नाही. अशा अनेक प्रसंग घडले. आता मी कोणाला गेलं नाही आम्ही हाईट आहे बघ हे बेंटेक्स नकली दुनिया आहे साहेब खरं ते खरंच असते आणि आपण यासनी मोठं करतोय. तुम्ही लोक आम्हाला साहेब करताय साहेब हे विसरून चालत नाही. आणि पांढरी कपडे आणि पांढरे काढले मन स्वच्छ लागते राव. मन आत काढा आणि बाहेर कशाला ऍक्टिंग पाहिजे जीवनात जाण पाहिजे ज्यातनं आपण मोठं झालं म्हणून आम्ही सुखी समाधान आहे त्यात आम्हाला समाधान आहे. देण्यानं मी जगाचा विचार करत नाही. या जगात पुढच्या शेळीला पण मागची शेळी नागडी म्हणते ही नागडी ती पहिली बघा म्हणते हा आहे का नाही साहेब. आणि ज्यातनं मोठं आज माझी स्टिक मिळाली मला अभिमान आहे. स्टिक करून दाखवणार बघा तुम्ही या 5 वर्षात कमीत कमी दणका देणार मी नुसती मला साथ द्यायला पाहिजे आणि कोल्हापूरच्या हितासाठी आणि मला कुठला पक्ष देणार नाही घेणं माझा कोल्हापूरचा विकास भागाचा विकास जनतेचा हेच माझा विकास आणि दडदडी देणार बोटे वर करत माघारी पण नाही. तर मंडळी हे होते विजय साळोखे सरदार. एकटा सरदार इथं राजकीय पक्षांची सगळी रणधुमाळी चालली असताना लढतोय. तर आपण त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी आणि निवडणुकीसाठी शुभेच्छा देऊया. दोघं पण विजयच आहे 2 विजय मिळालेले आहेत.